श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. काल संध्याकाळी आपल्या लक्ष्मी कुंचन सेवेचा संपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. मात्र आपल्या इथे काल नेटवर्क इश्यू असल्यामुळे तो व्हिडिओ जवळजवळ 2 ते 2.5 तास अपलोड होत होता. त्यामुळे रात्री 10 नंतर तो व्हिडिओ अपलोड झाला आणि त्यामुळे खूप जणांच्या बघण्यामध्ये तो व्हिडिओ आलेला नाही. लक्ष्मी कुंचन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी हा पूर्ण व्हिडिओ आपण काल दाखवलेला आहे. तर कृपया सर्वांनी बघा आणि सिद्ध लक्ष्मी कुंचन आजच मागवा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी सेवेमध्ये किंवा कोणत्याही सेवेमध्ये आपली परीक्षा जास्त का घेतली जाते किंवा स्वामी आपलीच परीक्षा का घेतात? आपल्याच वाट्याला दुःख का? इतकी सेवा करून सुद्धा त्रास का? असे एक नाही अनेक प्रश्न भाविकांच्या म्हणजेच भक्तांच्या मनामध्ये असतात आणि भक्त त्यामुळे त्रासलेले असतात. कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असतो, कोणाला मानसिक प्रॉब्लेम असतो, तर कोणाला शारीरिक पीडा असते. कोणाला सगळंच असतं पण संतती नसते, कोणाकडे धनदौलत असते पण त्याचा वापर करण्यासाठीच कोणी नसते. म्हणजे आयुष्य म्हटले की बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळी अडचण असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी वेगळं घडत असतं जे आपल्याला माहीत नसतं. आपण काय करतो, एखाद्याच्या म्हणजे बाहेरील सुखाकडे बघून, म्हणजे की या बाईनं किती सोनं नाणं घातलंय, हिचं किती छान असेल, हिचा 2 मजली बंगला आहे, ही किती सुखी आहे, मला असं मिळालं असतं तर, असं आपण कळत न कळत तरी दुसऱ्याशी बरोबरी करतो. खरं तर आपल्याला काहीच माहीत नसतं की त्या बंगल्याच्या आतमध्ये काय घडतं हे. आपण यापासून खूप लांब असतो म्हणून आपण न कळत कोणाशी तरी तुलना करतो. तुलना करणं ही वाईट गोष्ट आहे असं मी म्हणत नाही. तुलना आपण करावी, त्याप्रमाणे आपल्याला कुठली प्रगती करता येते हेही अवश्य बघावं. मात्र तुलना करून ईर्ष्या मात्र करू नये. कारण प्रत्येकाच्या नशिबामध्ये जे असतं आणि ज्याच्यासाठी जितकं योग्य असतं तितकं भगवंत आपल्याला देतच असतो. त्यामुळे तुलना करून कधीही स्वतःला त्रास करून घेऊ नका. कधी ईर्ष्या करू नका. कधी कोणाबद्दल निंदा नालस्ती करू नका. जमेल तितकं प्रामाणिक राहा, जमेल तितकं चारित्र्यवान राहा आणि जमेल तितकं तुम्ही सत्याच्या मार्गाने जावा. तुमचा विजय नक्कीच आहे. कारण तुम्हाला सांगते मी, देवाची भक्ती करत असताना काही चुका जर आपल्याकडून घडल्या तर तुम्ही दिवस रात्र पारायण करा किंवा अक्कलकोटला जावा, नाही तर तुम्ही चारधाम यात्रेला जावा, तुमच्या आयुष्यात सुख कधीच मिळणार नाही. कोणत्या आहेत त्या चुका? चला तर बघूया. सगळ्यात पहिली चूक ही तुम्हाला मी सांगते, आपले आई वडील, म्हणजे मुलीनं मुलींचे आणि मुलानं मुलींचे. आता यामध्ये असे प्रश्न घालू नका की सुनेनं सासू सासरा, तर तसं नाही. मी तुम्हाला काय सांगते, आपले आई वडील. सुनेनं सासू सासऱ्यांकडे बघावं हे नक्कीच आहे, पण हे कित्येक पिढ्या आपण बघतो. आपली आजी, त्याची म्हणजे आईची आई वगैरे, पण हे सासू सुनांमधले वाद हे पिढ्यानगत चालत आलेले आहेत. म्हणजेच काय, तर कितीही प्रयत्न केला तरी सून मुलगी होऊ शकत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरी सासू आईची जागा घेऊ शकत नाही. दोघीही दोघींच्या जागेवर बरोबर असतात. सासूने आपल्या स्वतःच्या म्हणजे ज्या घरात सून बनून आली त्या घरात 50 वर्ष स्वतःचे दिलेले असतात आणि सुनेनं आपल्या आईकडे एक वेगळेच दिवस काढलेले असतात. त्यामुळे या नात्याचं मी नाही बोलणार, कारण हे नातं हे थोडंसं गोडी गुलाबीचं थोडंसं असंच बनलेलं आहे. मात्र मुलींनी आपल्या आईवडिलांकडे किंवा मुलांनी आपल्या आईवडिलांबद्दल हे मी इथं बोलत आहे. आईवडिलांची सेवा जे कोणी करतं त्या मुलांना किंवा मुलींना कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही. आता कमी पडत नाही म्हणजे तुमच्याकडे लाखो रुपये आहेत म्हणून तुम्ही सुखी आहे का? तर नाही. जर तुमच्याकडे लाखो रुपये आहे, तुमचा बिझनेस, व्यवसाय, नोकरी, तुम्ही परदेशात जॉब करत आहात, खूप मोठा तुम्ही बिझनेस करत आहात, पण तुमच्या आई वडिलांसाठीच जर तुमच्याकडे वेळ नसेल, त्यांची सेवा तुम्ही करत नसाल, त्यांच्या गरजा म्हणजे त्यांना तुम्ही
पैसा असेल, वेळ असेल, त्यांचं काय जे असेल ते तुम्ही देत नसाल, तर तुम्ही चारधामला जावा, अक्कलकोटला जाऊन मोठ्या मोठ्या देणग्या द्या, काहीही फरक पडणार नाही. कारण महाराज म्हणतील की जो आई वडिलांचाच नाही झाला तो माझा काय होईल. म्हणजे उद्देश हा आहे सांगण्याचा की तुम्ही आई वडिलांचा विसर पडून देऊ नका. आपले आई वडील आहेत म्हणून आज आपण आहे. खूप जण आयुष्याबद्दल तक्रार करतात की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही, किंवा आई वडिलांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही, आई वडिलांनी आमच्यात भेदभावच केला. पण नाही, आईने प्रत्येकाला पोटात 9 महिने ठेवलेलं असतं आणि वडिलांनी प्रत्येक मूल मोठं करण्यासाठी कष्ट केलेले असतात, त्यांच्या परीनं केलेले असतात. की गरीब कुटुंबातली मुलं वेगळी वाढतात, श्रीमंत कुटुंबातली मुलं वेगळी वाढतात. म्हणून आपल्या आई वडिलांची तुलना कोणाशीही करू नका. आपले आई वडील जसे आहेत तसे आपल्यासाठी ते परमेश्वर आहेत, हे विसरू नका. म्हणजेच पहिला परमेश्वर तुम्ही आई वडिलांना जर मानाल, गणपती बाप्पांनी सांगितलेलंच आहे बघा की गणपती बाप्पा काय करतो, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सांगितल्यावर गणपती आपल्या आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालतो. तसंच आहे थोडक्यात. आता मी सुद्धा तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. गणेश जयंतीला घरामध्ये सगळं म्हणजे मला करायचं होतं, पण मी काही कारणानं साताऱ्याला गेले आणि मी ते करू शकले नाही. म्हणून मनातल्या मनात मी गणपती बाप्पाची नकळत माफी मागितली. पण मला देवाकडून सुद्धा नकळत उत्तर आलं की बाळा, तू आईकडे गेली होतीस आणि तू आई वडिलांसाठी गेली होतीस, हीच तुझी आजची सेवा. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही पहिली जी गोष्ट सांगते ते तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल, तुमच्या आई वडिलांसाठी ते आहेत तोपर्यंत करा. नंतर फोटोला हार घालून रडण्यापेक्षा किंवा त्यांचे 13वे मोठे मोठे करण्यापेक्षा, त्यांची वर्षश्राद्ध मोठी मोठी करण्यापेक्षा ते आहेत तोपर्यंत त्यांना किंमत द्या. दुसरी गोष्ट म्हणजे काळा पैसा ज्याला आपण म्हणतो. आता काळा पैसा म्हणजे कोणता? जुगार, सट्टा काय असतो ते, किंवा व्याजानं दिलेले पैसे. दुसरं काय म्हणता येईल, म्हणजे दारू व्यवसायातले पैसे, गुटखा व्यवसायातले पैसे. तुम्ही सांगा मला, दारूचे दुकान, आता काय म्हणतात त्याला, बार जो असतो, तिथनं तुम्ही विकत घेता, ती लोक करोडपती बनतात. म्हणजे अक्षरशः जे बिअर बारवाले वगैरे जे असतात ना, ते करोडपती, अब्जोपती असतात. पण त्यांच्याकडे जो पैसा आलेला असतो त्या पैशामुळे कुणीतरी व्यसनाधीन होत असतं आणि त्या ज्या स्त्रियांचे, त्यांच्या आईचे, आता समजा आता माझी एक मैत्रीण आहे, तिचा पती पीत आहे, तर त्या पिणाऱ्या घरातल्या बायकोचे त्या दुकानदाराला, म्हणजे दारूवाल्यांचं बंद कसं होत नाही, दारूवाला मरत कसा नाही, इथपर्यंत त्या बायका बिचाऱ्या तळतळतात. स्वाभाविक आहे, कारण जर तो नवरा जर आहे किंवा तो मुलगा जर आहे एखाद्या आईचा, तो जर रोज 500 रुपये कमवत असेल आणि 1000ची पिऊन येत असेल, तर तुम्ही सांगा लक्ष्मी कोणत्या मार्गाने गेली? चुकीच्या मार्गाने गेली. म्हणून कधी सुद्धा काळा पैसा कमवू नका. आता ह्याचा अर्थ असा नाही की ताई आमचं दारूचं दुकान आहे मग आम्ही बंद करू का. माझा सांगण्याचा उद्देश तो नाहीये. पण तुमच्याही आतल्या गोष्टीला पटत असेल की हा चुकीच्या मार्गाने आलेला पैसा आहे. चुकीच्या मार्गाने म्हणजे कष्टाचा पैसा नाहीये, तर कुणाला तरी तुम्ही व्यसन करण्यासाठी देताय विकत आणि मग तुम्ही तो पैसा कमवताय. म्हणजे लक्ष्मीला अशा ठिकाणी गेलेला पैसा बिलकुलही आवडत नाही. त्यामुळे व्यसन करू नका. व्यसन करणारे म्हणजे जर तुमच्या घरातच कुणी असेल तर मी काही आता या विषयावर मी जास्त चर्चा करू शकत नाही, पण करू नका. म्हणजे आपला पैसा लॉटरीसाठी, जुगारासाठी, आकड्यांसाठी, काय असतं ते, दारूसाठी, हा आपल्या घरातला लक्ष्मी जाऊन देऊ नका. हा एक दुसरा नियम आहे. तिसरी गोष्ट म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणे. म्हणजेच काय तर स्पष्ट शब्दात एखाद्या पुरुषाने परस्त्रीच्या नादाला लागणे आणि एखाद्या स्त्रीने परपुरुषाच्या नादाला लागणे, हे सुद्धा देवाच्या नजरेत खूप जास्त मोठे पाप आहे. करतो त्यालाच, म्हणजे जे करतात त्याच्या आत्म्याला हा शब्द लगेच लागतो. कारण की त्या माणसांना किंवा त्या स्त्रीलाही माहीत असतं आपण हे चुकीचंच करत आहोत, तरीही काही कारणांनी, म्हणजे कधीतरी पतीला पत्नीकडून प्रेम मिळत नसतं, पत्नीला पतीकडून, अशी कारणं देऊन ही या गोष्टी घडतात. मात्र या घडतात ते सुद्धा आपल्या घरातल्या माता लक्ष्मीला, साक्षात भगवंताला हे मान्य नाही.
कारण कळत न कळत तुम्ही त्या स्त्रीचा किंवा त्या पुरुषाच्या संसारामधलं हिसकावून घेत आहात. तो वेळ असेल, ते प्रेम असेल, तो पैसा असेल. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाहीये. तुम्ही मग अशा गोष्टी करून तुम्ही परमेश्वराला शरण जरी गेलात, तुमच्या बँकेत लाखो रुपये जरी शिल्लक असतील, तरी तुम्ही एक चांगली व्यक्ती नाही आणि तुम्ही भगवंताचे लाडके नाही. तुम्हाला भगवंताचे लाडके व्हायचे असेल, तर या सर्व गोष्टींचा त्याग करावा लागेल. मोह, माया, मद, मत्सर हे जे आपल्या अंगामध्ये षडरिपू ज्याला आपण म्हणतो, त्याचा पूर्णपणे त्याग करायचा. म्हणजे कुठल्याही गोष्टींचा मोह करायचा नाही, कुठल्याही गोष्टींचा मत्सर करायचा नाही आणि कुठल्याही गोष्टीचे व्यसन करायचे नाही. या 3 गोष्टी जर सोडल्या तर तुम्हाला भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीये. काही जणांची प्रसन्न होण्याची व्याख्या असते की मी आज अक्कलकोटला गेलो, मी आज चांदीच्या वस्तू देऊन आलो किंवा मी आज हार पेढे चढवून आलो, मी अक्कलकोटला प्रत्येक पौर्णिमेला जातो किंवा जाते, मी अक्कलकोटला गेल्यानंतर अन्नदान करते, मी अक्कलकोटला गेल्यानंतर पायी प्रदक्षिणा घालते. म्हणजे भगवंताच्या नजरेमध्ये ह्या कशालाही किंमत नाही, 0 किंमत आहे. भगवंताला सरळ मार्गी माणसे आवडतात. मग तुम्ही 1 किलो पेढे द्या, नाही तर 5 किलो पेढेचा नैवेद्य दाखवा, नाही तर पेढ्यांचा हार दाखवा. आपल्याला सगळ्यांना माहितीये की महाराज या कशाचेही भुकेलेले नाहीयेत. महाराज सत्याचा मार्ग अवलंबणारे भक्त, स्वामींना किंवा कोणतेही देव असतील ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या सगळ्यांना एक सत्याच्या मार्गाने जाणारे भक्त आवडतात. हाच माझ्या आजच्या सांगण्याचा महत्वाचा विषय आहे. आणि अजून एक म्हणजे भक्ती. जेवढी तुम्ही देवा, आता भक्तीचा अर्थ मुळीच असा नाही की रोज 1 ते 21 अध्याय सारामृताचे वाचले म्हणजेच मी मोठा भक्त आणि मला वेळ नाही, मग मला काही आता स्वामी पावणार नाहीत. बिलकुलही नाही. तुमच्या आत्म्यामध्ये स्वामींना जागा द्या. तुमच्या ध्यानी मनी स्वामी आहेत. बास, निश्चिंत राहा. ते तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या समोर आहेत. ही भावना ठेवा. 10 मिनिट, 5 मिनिट, 2 मिनिट तरी देवघरासमोर बसून महाराजांकडे बघा, त्यांना शरण जावा, त्यांना तुमच्या गोष्टी सांगा. जमत असेल अशी छोटीशी साधीशी पूजा करा, नसेल वेळ दिवा उदबत्ती करा. तुम्हाला जसा वेळ आहे, जेवढा वेळ आहे तेवढा भक्तीला द्या. आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये चराचरात भगवान आहे, चराचरामध्ये भगवंत आहे हे विसरू नका. पावलोपावली आपण माणसे दुखवतो, पावलोपावली आपण दुसऱ्याला रडवतो, पावलोपावली आपण दुसऱ्याला हिणवतो. अशा व्यक्तींचं कधीही चांगलं होत नाही. आता थोडक्यात उदाहरण देते. जर पती, अगदी माझाच सांगते, जर पती पत्नीला कारण नसताना काहीही माझंच नाही म्हणत मी, कारण नसताना जर एखादा पती पत्नीला वाईट वागवत असेल किंवा तिला त्रास देत असेल, तिच्यावर प्रत्यारोप करत असेल, तर अशा लक्ष्मी लाताडलेल्या व्यक्तीला सुद्धा कधीच सुख लागू शकत नाही. कारण मुलगी ही पण घरची लक्ष्मी आहे आणि पत्नी ही तर गृहलक्ष्मी आहे. म्हणजेच कुलदेवी, कुलस्त्री यांना दुखवणाऱ्या व्यक्तीचं कुणीही असू देतो जगातला, त्यांना कधीही सुख लागू शकत नाही. जर तुम्ही तिच्या डोळ्यातून एक अश्रू आणाल, तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची पत्नी यांच्या डोळ्यातून तुम्ही एक अश्रू आणाल, तर तुम्ही 1000 अश्रूंसाठी तयार राहायचं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुंचन सेवा कालचा व्हिडिओ नक्की बघा आणि कुंचन सेवा, सिद्ध कुंचन सेवा आपल्याकडून त्वरितच मागवा. श्री स्वामी समर्थ.